एवढा फुल गेला, इंद्रायणी आंघोळ नाही भेटली 3 दिवस. पण असा आनंद कधी नाही भेटला वारीचा त्या वर्षी एवढं झाला. पालखीमध्ये चालत असताना मला सकाळी सकाळी एक अवलिया वारकरी भेटलेला आहे. त्याला माझ्याशी बोलायचं होतं. चला आपण त्याच्याशी बोलूया. माऊली, तुम्ही पालखीमध्ये चालत आहात, कसं वाटतंय पालखीमध्ये चालत असताना? पालखीमध्ये मी 28 वर्षाचं वारी करतो, थकावट येत नाही. भगवान चंदनासोबत पावसाच का मार्ग. आणि मार्कंडे ऋषी आम्हाला भरभर आयुष्य देतो, चलाला ताकद देतो. आम्ही पद्मशाली समाज आहोत आणि या समाजामध्ये 28 वर्षातून वारी करतो. पण दिंडी क्रमांक 18 माई दिंडी घोड्याच्या पाठीमागे 6वा नंबर. या दिंडीमध्ये माऊलीच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला पाल असतात. पण पंढरीची वारी जेव्हा जीव आहे तो पण वारी करायची. वारी केल्यानं काय फायदा होतो? एवढा फुल गेला, इंद्रायणी आंघोळ नाही भेटली 3 दिवस. पण असा आनंद कधी नाही भेटला वारीचा त्या वर्षी एवढं झाला. पण पाय एवढा आनंद वाटतो. पण हे आम्हाला महिनाभर चिंता लागतो माऊलीचं वस्त्राला जायचं. त्या माऊलींनी इंद्रायणीला सांगितलं आणि इंद्रायणी देखील ओसरली आणि इंद्रायणी ओसरल्यानंतर माऊलींची पालखी उभ्या आनंदाने बाहेर निघली. काय वाटतं ही जी परिस्थिती पाहून तुम्हाला दर्शन घेता आलं का तिथं? 27 वर्षामध्ये पहिली बार पाणी एवढं आलं बी त्याच्या सत्तेबिगर पान हालत नाही. माऊली प्रत्येक जणांच्या रूपामध्ये देऊन सेवा करून घेऊ शकतो. पण आपण की नाही, ज्ञानेश्वर महाराजाच्या 6व्या अध्यायामध्ये सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे त्यांच्या सेवेची शरीर गटे नोंद केली. नवीन पिढीला माझी एकच म्हणणं आहे, माई बापाची सेवा करा, कोण देवाला जाऊ नका, भक्त पुण्य घडव बस. रामकृष्ण. तुमच्या माई दिंडीतच एक जो अश्व आहे तो अश्व खऱ्या रिंगणाचा खऱ्या अर्थाने तो आकर्षण असतो. काय सांगाल त्या अश्वाविषयी? ते आनंद काय सर, 33 कोटी देव होतात रिंगणामध्ये. रिंगणाचे जे घोड्याची माती करता की नाही, जीवन पार करतो. मातीच्या कपाळाला लावलं ना, जसं मोबाईलची बॅटरी चार्जिंग करतो तसे बॉडीची बॅटरी चार्जिंग होती. वर्षभर काहीच होऊ देत नाही माऊली.